टरबूज नाही तर खरबूज आहे हे. आलंय आता माझ्या लक्षात. आणि मागच्या वेळेस मी याचा ज्यूस बनवला होता. त्यामध्ये साखर थोडी जास्त झाली होती. त्यामुळे ते चांगलंच नव्हतं लागत. त्यामुळे यावेळेस थोडीशीच साखर मी यामध्ये घातली. आणि माझा जो नवरा आहे ना, ते टरबूज टरबूज नाही, खरबूज कधीच नाहीत खात. पण अशा पद्धतीचा ज्यूस मी त्यांना बनवून दिला आणि तो त्यांना आवडला. मी सुद्धा दुसऱ्यांदाच हा ज्यूस बनवलाय, पण इथून पुढे नेहमी माझ्याकडे हा बनणार आहे, कारण मला सुद्धा तो खूप आवडलाय. आज बाहेर दिवसभर असंच वातावरण होतं आणि या वातावरणात खूप कंटाळा येतो, पण तरीसुद्धा मी मेकअपची, हेअरस्टाईलची व्हिडिओ बनवली. तोपर्यंत अभि घरी आला, त्याला खाऊ-पिऊ घातलं, झोपवलं. मेकअप करण्याचा अजिबात कंटाळा येत नाही, पण त्यानंतर हा सगळा पसारा आवरण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. आणि संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही दोघं सहज असं फिरायला शेतामध्ये गेलो होतो. रोज संध्याकाळी काय स्वयंपाक करावा हा मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो. त्यामुळे मटकी इथे मी भिजत घातली आणि छोले सुद्धा भिजू घातले होते, कारण अभिला छोलेची भाजी आवडती. त्यामुळे म्हटलं डब्याला उद्या हेच करूयात. आज संध्याकाळी ना आमच्याकडे चकोल्याचा बेत आहे आणि चकोल्या यावेळेस मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवल्या होत्या हिरवी मिरची घालून. असाच होता दिवस. चला बाय.